बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व, प्रकरण 48. त्याला बंदिवान करणं तुम्हाला मुळी शक्य नव्हतं आचार्य. आपले मोठे मोठे डोळे घराघरा फिरवत दुर्योधन त्रागा करत होता. पितामहांचं तसं तर तुमचं हे असं. ऐनवेळी तुमचंही शिष्यप्रेम उफाळून आलं की काय? इतका अगदी हाताशी आलेला शत्रू तुमच्या हातून सुटून जातो यावर माझा विश्वासच बसत नाही. एक गोष्ट पुरतेपणी लक्षात घे. सेनापती द्रोणाचार्य आपल्या निश्चयी आवाजात बोलू लागले. अर्जुन जवळपास असताना युधिष्ठिर कधीही हाती लागणार नाही. तेव्हा तो युधिष्ठिरापासून दूर राहील असं युद्धतंत्र अवलंबलं पाहिजे. असं झालं तरच मी युधिष्ठिराला बंदिवान करू शकेन. मग ते युद्धतंत्र कोण अवलंबणार? सेनापती कोण आहे, मी की तुम्ही? ताड ताड बोलून द्रोणाचार्यांचा चांगलाच पान उतारा करावा असं दुर्योधनाला फार वाटलं. परंतु यावेळी त्यानं जिभेवर नियंत्रण ठेवलं. शेवटी सेनापती या नात्यानं त्यांचा थोडा तरी आदर राखावाच लागणार होता. त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा म्हणाला, अर्जुनाला युधिष्ठिरापासून दूर ठेवणं मुळीच कठीण नाही. जीवावर उदार होऊन लढणाऱ्या संशप्तकांची फौज मी उभी करतो. सकाळी युद्ध सुरू होताच माझे संशप्तक वीर अर्जुनाला आव्हान देतील. अर्जुनाला त्यांचं आव्हान स्वीकारावंच लागेल आणि अशा रीतीने अर्जुनाला युधिष्ठिरापासून दूर नेणं सहज शक्य होईल. सुशर्मानं तात्काळ आपल्या सेनाधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. थोड्याच अवधीत शिबिरासमोर पेटल्या अग्नीच्या उजेडात लाल भडक रणवस्त्र प्रदान केल्या संशप्तकांची पथकं उभी राहिली. ताज्या उष्ण रक्तात भिजवल्याप्रमाणे दिसणारी त्यांच्या अंगावरील रणवस्त्र लाल पिवळ्या ज्वाळांच्या उजेडात अधिकच भयावह वाटत होती. जिवंतपणीच आपला मृत्यू घोषित करून त्या सहस्रावधी संशप्तकांनी अग्नीच्या साक्षीनं शपथ ग्रहण केली. उद्याच्या युद्धात आम्ही अर्जुनाला ठार करू किंवा त्या प्रयत्नात आमच्या देहाचं विसर्जन करू. उद्या आम्ही अर्जुनाला ठार केलं नाही तर आम्हाला गुरुहत्येचं पातक लागो, गुरुपातकामागचं पातक लागो, आश्रयाची याचना करणाऱ्या अतिथीपासून परावृत्त होण्याचं पातक लागो. असं म्हणत सुशर्म्यासह ते रणभूमीच्या दिशेला निघून गेले. त्या रात्री त्याने तिथेच झोप घेतली. आता ते स्वतःला जीवनमृतच समजत होते. युद्धाचा 12वा दिवस उजाडला. सूर्योदयाची वाटच पाहत असले संशप्तकांचे समूह अर्जुनाला आव्हान द्यायला पुढे झाले. सुशर्म्यासह त्याचे सत्यरथ, सुरथ, सुधर्मा, सुबाहू, सत्यधर्मा, सत्यव्रत इत्यादी अनेक भाऊ अर्जुनवधाची प्रतिज्ञा करून लढायला सिद्ध झाले. मालव राजपुत्र विंद आणि विंध्य यांच्यासह तुंडीकेर योद्ध्यांचे कित्येक समूह आपापल्या रथदलांसह त्यांच्या मदतीसाठी निघाले. अर्जुनाला त्यांचं आव्हान स्वीकारावंच लागलं. द्रुपदाचा भाऊ सत्यजित याच्यावर युधिष्ठिराच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून तो संशप्तकांशी लढू लागला. ठरल्याप्रमाणे सुशर्मानं आपली कामगिरी पार पाडताच आपल्या सेनेचा संपूर्ण व्यूह रचून सिद्धच असलेल्या द्रोणाचार्याने आडव्या झालेल्या दृष्टधुम्नाची पर्वा न करता युधिष्ठिरावर चाल केली. महारथी कर्ण आणि दुर्योधन सुपर्णव्यूहाच्या पार्श्वभागी राहून द्रोणाचार्यांना सहकार्य करू लागले. पांचाल राजपुत्र वृख आणि युधिष्ठिराच्या संरक्षणाचा भार वाहणारा द्रुपदाचा भाऊ सत्यजित कित्येक योद्ध्यांसह ठार झाले. तोच विराटाचा भाऊ शतानिक द्रोणाचार्यांना अडवायला पुढे झाला, परंतु त्याचीही तीच गत झाली.
पराक्रमी शतानिकाचं मस्तक काही क्षणातच धडावेगळं होऊन रणभूमीवर गडगडत गेलं आणि रक्तमांसाच्या चिखलात नाहीसं झालं. द्रोणाचार्य कोणालाही आटोपत नाहीत असं पाहून पांचालवीर युधामन्यू, शिखंडी, उत्तमौजा, युधान सात्यकी आणि राजा वसुधान यांनी द्रोणाचार्यांच्या मार्गात रथ आडवे घातले. झालेल्या युद्धात वसुधान, दृढसेन, क्षेमराज, क्षत्रदेव असे कित्येक वीर धराशायी झाले, तर कित्येकांना विद्ध होऊन माघार घ्यावी लागली. दृष्टद्युम्नानं रचलेला व्यूह उद्ध्वस्त करत द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे सरकू लागले. विखुरलेली पांडवसेना पुन्हा एकदा द्रोणाचार्यांभोवती गोळा झाली. द्रोणाचार्यांची आक्रमक चाल पाहून युधिष्ठिराचा रथ हळूहळू मागे सरकू लागला. त्याचवेळी इकडे दुर्योधनाचा मित्र अंगराज कर्ण दुर्योधनाची पाठराखण करत होता. कालपासून तोही आणखी एक कामगिरी पार पाडतो आहे. शत्रूशी लढताना त्याचा एक डोळा दुर्योधनाच्या नागफळांकित ध्वजचिन्हावर खिळून आहे. युधिष्ठिराला बंदिवान करण्याच्या प्रयत्नात इकडे दुर्योधनच बंदिवान झाला तर सगळाच अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे. म्हणून दुर्योधनाचं संरक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे. कृष्णासारखा बुद्धिमान प्रतिस्पर्धी समोर असताना कुठलीही शक्यता गृहीत धरणं आवश्यक आहे. म्हणून ती जोखीम कर्णानं स्वतःहून अंगावर घेतली आहे. द्रोणाचार्यांचा पराक्रम पाहून दुर्योधन म्हणाला, अंगराज, आपल्या सेनापतीचा पराक्रम पाहिलास? त्यांच्यासमोर पांडव सेनेची किती दुर्दशा झाली आहे ती पहा. आता आपला विजय दूर नाही. कर्ण म्हणाला, हा तुझा गैरसमज आहे. ते पहा, युधिष्ठिरला पाठीशी घालून भीमासह राजा द्रुपद, विराट आणि धृष्टकेतू द्रोणाचार्यावर एकवटून चालून येत आहेत. युयुधान सात्यकी, युधामन्यू, शिखंडी आणि उत्तमौजा हे पुन्हा एकदा त्यांना जाऊन मिळाले आहेत. ते सर्वजण मिळून आचार्यावर कोसळत असताना ते मात्र एकटे आहेत. त्यांच्या मत्तीला गेलं पाहिजे युवराज. आपल्या सेनेला आक्रमणाची आज्ञा दे. दुर्योधन कर्णासह द्रोणाचार्यांच्या मत्तीला धावला. प्रथम म्लेंछ राजा अंग यांच्या नेतृत्वाखाली आपलं प्रचंड हत्तीदल त्यानं भीमावर पाठवलं. एकामागून एक अचूक असे भल्ल बाण सोडून भीमानं पांडव सेनेवर चालून आलेली ती विराट गजसेना उधळून लावली. तिचं नेतृत्व करणारा म्लेंछांचा राजा अंग आपल्या हत्तीसह ठार झाला. गंडस्थळावर झालेल्या बाणांच्या प्रहराने मस्तक फिरलेले ते हत्ती मागे वळून आपली सेना पायाखाली तुडवत धावत सुटले. कौरव सेनेत मोठाच हाहाकार माजला. भीमानं कुरुसेनेची ती दुर्दशा केलेली पाहून आपल्या सुप्रसिद्ध सुप्रतीक या हत्तीवर आरूढ झाला प्रागज्योतिषपूरचा राजा भगदत्त भीमावर चालून गेला. बसक्या नाकाचा आणि पिवळसर तांबूस वर्णाचा राजा भगदत्त त्याच्या हत्तीसारखाच महाबलवान आहे. तो आता वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याचं शौर्य अजूनही तसंच टिकून आहे. डोळ्यावर येणारी भिवियावरील कातडी नेहमीप्रमाणे त्याने कापडी पट्टीनं बांधून घेतली आहे. हत्तीवरून लढाई करण्यात कुशल असला तो अद्वितीय योद्धा भगदत्त आपल्या सुप्रतीक या हत्तीवर आरूढ होऊन लढाईत उतरला की शत्रुसेनेची धुलदाण व्हायला उशीर लागत नाही. आपली बलदंड शुंडा उगारून भयावह चित्कार करत पुढे आलेल्या त्या उन्मत्त गजराजानं भीमाच्या रथाला जोरदार धडक दिली. धनंदर वृक्षाच्या कठीण लाकडापासून तयार केला आपला मजबूत रथ खिळखिळा होऊन कोलमडण्यापूर्वीच भीमानं रथावरून खाली उडी घेतली. अशा प्रकारच्या मध्य बाजून उन्मत्त केलेल्या हत्तींशी कसा सामना द्यावा हे भीमाला चांगलं माहीत आहे. क्षणार्धात तो त्या विशालकाय हत्तीच्या पोटाखाली शिरला आणि त्याला हातातल्या खडगानं त्रस्त करू लागला. सुप्रतीक त्याला आपल्या पायांखाली चिरडण्याचा प्रयत्न करत होता, तर प्रत्येक वेळी भीम त्याच्या पकडीतून निसरून पुन्हा पुन्हा त्याला त्रस्त करत होता. परंतु हत्तीशी झुंज देता देता भीमही आता बराच थकला असावा. क्षणभर तो सुप्रतीकाच्या पायाखाली नाहीसा झाला दिसताच पांडव सेनेत हाहाकार उडाला. त्या भयंकर हत्तीच्या तावडीतून भीमाला सोडवण्यासाठी दशार्ण राज हिरण्यवर्मा आपल्या गजदलासह भगदत्तावर चालून गेला. दशार्ण राजाचा हत्ती भगदत्ताच्या हत्तीशी झुंज देऊ लागला, परंतु सुप्रतीकापुढेही त्याचं बळ कमी पडलं. आपले भाल्यासारखे तीक्ष्ण दात खुपसून सुप्रतीकानं दाशार्ण राजाच्या हत्तीला फाडून काढलं. प्राणांतिक चित्कार करून दाशार्ण राजाचा हत्ती मरून पडला. हीच संधी घेऊन भीम सुप्रतीक हत्तीच्या पायांखालून निसटला आणि विजेच्या वेगानं आपल्या सैन्याकडे परतला. भीम सुखरूप सुटलेला पाहताच पांडवसेना भगदत्तावर तुटून पडली,
परंतु भगदत्त डगमगला नाही. तो तत्काळ समोर आलेल्या सात्विकीवर चालून गेला. सात्विकीसह कित्येकांच्या रथाचा चुराडा करत सुप्रतीक पुढे निघाला. त्या एका हत्तीनं संपूर्ण पांडव सेनेत इतका हाहाकार माजवला की भयभीत झाले सैनिक वाट फुटेल तिकडं पळत सुटले. कित्येक योद्ध्यांना त्यानं सोंडे धरून दूर भिरकावून दिलं. कित्येक सैनिक आणि घोडे त्याच्या अजस्त्र पायाखाली चिरडले गेले. तेवढ्यात भीम पुन्हा एकदा भयभीत झालेल्या सैन्याच्या मत्तीला धावून आला. नव्या रथावर आरूढ होऊन त्यानं भगदत्तावर हल्ला चढवला. भीम आणि भगदत्त यांच्यात सुरू असलेल्या द्वंद्व युद्धाची वार्ता करताच संशप्तकांशी लढण्यात गुंतलेला अर्जुन भीमाच्या मत्तीसाठी धावला. आत्तापर्यंत भीमाशी लढण्यात गुंतलेल्या भगदत्तानं अर्जुनावर बाणांचा वर्षाव सुरू केला. भगदत्ताला ठार करायचं तर आधी त्याच्या सुप्रतीक हत्तीला ठार करणं आवश्यक होतं. एका पाठोपाठ कित्येक बाण सोडून अर्जुनानं सुप्रतीकाला जर्जर केलं. अंगावर लोहकवच छिन्न विछिन्न होऊन गंभीर जखमी झालेला तो हत्ती वेदनाने चित्कारू लागला. आपल्या प्रिय हत्तीची स्थिती झालेली पाहून संतप्त झालेल्या भगदत्तानं हातातला दीर्घ पल्ल्याचा भाला अर्जुनावर फेकून मारला. मस्तकाचा वेध घेता आला तो भाला अर्जुनाचा किरीट घेऊनच जमिनीवर पडला. मरण्यापूर्वी एकदा तुझ्या डोळ्यांनी हे जग पाहून घे भगदत्त. संतापानं बेभान होऊन अर्जुनानं गर्जना केली आणि तत्क्षणी त्यानं भगदत्तावर तीक्ष्ण अशा जलाल बाणांचा वर्षाव सुरू केला. भगदत्ताच्या अंगावर लोहकवच छिन्न विछिन्न झालं. परंतु भगदत्ताच्या हातात शस्त्र आहे तोवर काहीच साध्य होणार नव्हतं. तेव्हा त्याच्या कपाळावरील पट्टी कापून त्याला आंधळा करणं आवश्यक होतं. एक अत्यंत धारदार असा क्षुरप्र बाण धनुष्यावर चढून अर्जुनानं भगदत्ताच्या कपाळावरील पट्टीचा वेध घेतला. कपाळावरील पट्टी छेदली जाताच भगदत्त आंधळ्यासारखा साच पडू लागला. तरीही पराभव न स्वीकारता त्यानं हातातला अंकुश तसाच अर्जुनावर भिरकावला. तो वार चुकवून अर्जुनानं पुन्हा एकदा सुप्रतीक हत्तीच्या मस्तकाचा वेध घेतला आणि आणखी 4 बाण टाकून त्याच्या शरीराची पार जाळण केली. विषारी बाणाने मस्तक छिन्न होता सुप्रतीक कोसळला आणि त्यासोबतच वादळात वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणेच किरातांचा राजा भगदत्त हाही रणभूमीवर कोसळला. तोच शकुनीच्या वृषक आणि अचल या दोघा भावांनी अर्जुनावर दोन्ही बाजूने हल्ला चढवला. अर्जुनाशी कडवी झुंज देऊन तेही जमिनीवर कोसळले. आपल्या सिंहासारख्या पराक्रमी भावांची ती गत झाली पाहून महारथी शकुनी अर्जुनावर चालून गेला. परंतु अर्जुनाच्या शस्त्रकौशल्यापुढेही त्याला माघार घ्यावी लागली. महारथी शकुनीनं रणांगणातून पळ काढलेला पाहताच कौरवसेना दुभंग झाली. भयभीत सैनिक हे महारथी कर्ण, हे महारथी कर्ण असा धावा करत कर्णाच्या आश्रयार्थ पळू लागले. भयभीत सैनिकांना जीवदान देण्यासाठी दानशूर कर्ण पुढे सरसावला आणि आज प्रथमच कर्णार्जुनांची समोरासमोर गाठ पडली. परंतु आता युद्धकाल संपत आला होता. तिकडे सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे निघाला होता. तोच युयुधान सात्विकीनं अर्जुनाला पाठीशी घालून स्वतःच कर्णाला आव्हान दिलं. इकडे दुर्योधन, द्रोणाचार्य आणि जयद्रथ कर्णाच्या मत्तीला धावून आले. त्यानंतर भीम, अर्जुन, दृष्टद्युम्न आणि अभिमन्यू यांनी कर्ण, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांना चहूबाजूंनी घेरून जे अभूतपूर्व घनघोर युद्ध सुरू केलं ते सूर्यास्तापर्यंत चाललं. युधिष्ठिराला बंदिवान करण्याचा द्रोणाचार्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरला. इतके आटोकाट प्रयत्न करूनही युधिष्ठिर जिवंत सापडत नाही म्हणून दुर्योधनाची अस्वस्थता वाढत चालली. द्रोणाचार्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या 2 दिवसांच्या युद्धात कौरवसेनेची अपरिमित हानी झाली होती. युद्धाच्या 13व्या दिवशी सकाळी व्यूहरचना करण्यात मग्न असलेल्या द्रोणाचार्यांच्या पुढे जाऊन दुर्योधन म्हणाला, काल सुद्धा तीच पुनरावृत्ती झाली आचार्य. तुम्ही त्याला बंदिवान करायचं ठरवलं असतं तर कोणीही तुम्हाला अडवू शकलं नसतं. कालचं तुमचं वागणंच मला कळालं नाही. युधिष्ठिराला बंदिवान करण्यात काय अडचण होती तुम्हाला? खरंच तुम्हा मोठ्या लोकांच्या वागण्याचा अर्थच कधी कधी लागत नाही तो हा असा. आमच्याकडील एकामागून एक योद्धे धारातीर्थी पडत आहेत आणि त्यांच्याकडचं मात्र कोणीही पडत नाही. हे कशाचं लक्षण आहे? उपस्थित कौरववीरांसमोर दुर्योधनानं अशी कान उघाडणी करावी हे द्रोणाचार्यांना फार अपमानास्पद वाटलं.
दुर्योधन आपल्या स्वामीनिष्ठेवर प्रहार करतो आहे असंच त्यांना वाटलं. ते म्हणाले, मी माझ्या सर्व सामर्थ्यानिशी प्रयत्न करतो आहे, तरीही तुझा माझ्यावर विश्वास नाही. अर्जुन जवळपास असेल तर युधिष्ठिराला बंदिवान करणं अशक्य आहे हे मी तुला आधीच सांगितलेलं आहे. तरीही आज मी पुन्हा प्रयत्न करतो. युधिष्ठिर बंदिवान होईल न होईल, पण पांडवांकडचा एकतरी प्रमुख योद्धा तुला आज रणभूमीवर पडलेला दिसेल. मनाशी काहीतरी निर्णय घेऊनच द्रोणाचार्याने आक्रमणाचा आदेश दिला. आधीच ठरल्याप्रमाणे सुशर्म्याच्या नेतृत्वाखाली संशप्तकांनी अर्जुनाला युद्धाचं आव्हान दिलं. अर्जुनाशी युद्ध करत ते त्याला युद्धभूमीच्या दक्षिणेला घेऊन गेले. अर्जुन संशप्तकांशी लढायला निघून जाता द्रोणाचार्याने सैन्याची रचना बदलली. सेनापतीचा आदेश मिळता सर्व योद्ध्याने आपापल्या जागा ग्रहण केल्या. चक्राकार कमलव्यूह सिद्ध करून द्रोणाचार्याने युधिष्ठिराला आव्हान दिला. द्रोणाचार्याने कपट नीतीचा अवलंब केलेला पाहून दुर्योधनाच्या उत्साहाला उधाण आलं. द्रोणाचार्याने रचल्या त्या कमलव्यूहाचा भेद करणं अर्जुनाशिवाय कोणालाही शक्य नव्हतं. युधिष्ठिरच काय, पण आत महाबलवान भीम जरी पुढे आला तरी त्याचा सापड्यात सापडल्या हरणाप्रमाणे अलगद बळी पडणार होता. पण दुर्योधनाला फार काळ वाट पाहावी लागली नाही. थोड्याच वेळात पांडव सेनेकडून एक युद्धरथ वायुवेगानं पुढे येताना दिसू लागला. त्यावर सोनेरी ध्वज फडकत होता. निश्चितच तो अभिमन्यूच होता. सेनापती दृष्टद्युम्न, भीम, सात्यकी, चेकितान, युधामन्यू, शिखंडी, उत्तमौजा, द्रुपद, विराट असे कितीतरी योद्धे आपापलं सेनाबल घेऊन त्याच्या मागोमाग येत होते. अभिमन्यू म्हणजे प्रति अर्जुनच. दिसायला अर्जुनासारखाच रूपवान, तसा पराक्रमातही अर्जुनासारखाच असामान्य. कर्णाचा वृषसेन, दुर्योधनाचा लक्ष्मण, दुःशासनाचा दौशासनी, तसा अर्जुनाचा अभिमन्यू. जणू प्रति अर्जुनच. बलशाली हत्तींच्या झुंडीवर सिंहाचा छावा तुटून पडावा त्याप्रमाणे अभिमन्यूनं द्रोणाचार्याने रचलेल्या कमलव्यूहावर जोरदार धडक दिली. अमोघ बाणांचा वर्षाव करत अभिमन्यू स्वतः द्रोणाचार्यावर कोसळला. भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आदी सर्व योद्धे अभिमन्यूच्या पाठीशी होतेच. कित्येक मस्तक धडावेगळी झाली. कित्येक सैनिक अश्वदलाच्या टापांखाली चिरडले गेले. अभिमन्यूचा तो हल्ला अंगावर घेऊन सेनापती द्रोणाचार्य आपलं युद्धकौशल्य पणाला लावू लागले. अधूनमधून आपल्या सैन्याला सूचना देऊ लागले. प्रत्यक्ष सेनापती द्रोणाचार्यांसमोरच कमलव्यूहाला भगदाड पडलं. द्रोणाचार्याने रचल्या चक्राकार कमलव्यूहाची पहिली पाकळी किलकिली झाली. अभिमन्यूनं चक्रव्यूहात प्रवेश केला होता. वनवा पेटत जावा त्याप्रमाणे अभिमन्यू आपल्या सैन्यांसह पुढं सरकू लागला. कमलव्यूहाची अशी एक एक पाकळी उचकटत तो तरुण योद्धा असाच पुढे जात राहिला असता तर संपूर्ण व्यूहरचनाच कोलमडून पडणार होती. तेव्हा त्याला अडवणं आवश्यक होतं, किंवा त्याला आत घेऊन कमलव्यूहाचं मुख बंद करणं आवश्यक होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी ही पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.